तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। त्यामुळे मसाला भरपूर बनवून ठेवा, 2 आणि पोटात जळजळ होऊ देत नाही असं आपल्याला या मार्केटमध्येच कळलेलं आहे। एक नंबर क्वालिटीचा मसाला बघा ही प्युअर रेशीम पट्टा दिसते, मालवणची, प्युअर मालवणची। च्या वर्षी इथूनच मिरच्या घेतल्या होत्या मसाल्यासाठी आणि मसाला मार्केटमध्ये आलो की आमचं एक मॅन्डेटरी काम। आणि खोबरा लसूणची चटणी पण आहे बघा, एकदम तुम्हाला गरम मसाले पण मिळतील मिक्समध्ये। संडेला तुम्हाला मटन मच्छीसाठी लागणारा मसाला इथे सुकवायचा वगैरे वेळ नसेल। मगाशी आपण सिंगापुरी बघितली, आता पटना म्हणा पांडी म्हणा, बघा ही अशी पटकन मोडत नाही मिरची। यावर्षी मिरची स्वस्त आहेत। मेनली आपल्याला ना मसाल्यामध्ये काही लोक सजेस्ट करतात टाका की देठ काढल्यानंतर ती आणि ती, म्हणजे आपले घरगुती मसाला बनवण्याचा। नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आहे महाशिवरात्री आणि आज सकाळी सकाळीच आपल्या शंकरांचं दर्शन घेऊन, म्हणजे आपल्या महादेवाचं दर्शन घेऊन मी आलो इथे वाशीला। आणि हे वाशीचं APMC मार्केट आहे आणि या APMC मार्केटमध्ये मी आलो इथे मसाला मार्केट एक्सप्लोर करायला। मग तर आता फेब्रुवारी महिना संपत आला ॲक्च्युली आणि आता उन्हाळा पण हळूहळू आता तापायला, म्हणजे ऊन पण हळूहळू तापायला लागलेलं, म्हणजे उन्हाळा पण आता सुरुवात झालेली आहे उन्हाळ्याची पण। आणि आता उन्हाळा आला की सगळीकडे प्रोग्राम असतो तो मसाला बनवण्याचा, म्हणजे आपले घरगुती मसाला बनवण्याचा। आणि आता नवीन नवीन मिरच्या यायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आल्याच आहेत नवीन मिरच्या। तर त्यासाठीच आपण आलो होतो वाशीच्या APMC मार्केटच्या मसाला मार्केटमध्ये। आणि या मसाला मार्केटमध्ये आपण मिरच्यांचे रेट जाणून घेणार आहोत आणि कोणकोणत्या मिरच्या आहेत, कशा मिरच्या आहेत ते सर्व आपण आता जाणून घेणार। सुकलेल्या मिरच्या आल्यात का, काय आहेत, देठवाल्या मिरच्या, बिना देठच्या मिरच्या। आणि आपण दरवर्षी ह्या पिरियडमध्ये हे व्हिडिओ बनवत असतो मसाला मार्केटचे। आणि आपला हा 2025चा पहिला मसाला मार्केटचा व्हिडिओ आहे आणि अजून पण मसाला मार्केट आपण फिरणार आहोत। आणि तुम्ही पण हा व्हिडिओ बघून हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सर्व आयडिया येईल की मिरच्यांचे रेट वगैरे काय आहेत, कसे आहेत ते। आणि तुम्हाला पण मसाला बनवायला ह्या व्हिडिओमुळे फायदा होईल। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग जरा वेळ न घालवता जाऊया मसाला मार्केटमध्ये, म्हणजे मिरचीच्या मार्केटमध्ये आणि मिरच्यांचे रेट वगैरे जाणून घेऊया। पूर्ण गल्ली आहे ते रिटेलमध्ये मिळणाऱ्या मसाल्यांची आणि मिरच्यांची। असे ही सिरीज आहे ई आणि E1मध्येच आपण विचार, हे बघा मिरची आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या। हे पटना विदाउट देठ ना, कशी आहे? 210 रुपये किलो। आणि देठवाली 170 रुपये। बघा असा फरक असतो, देठवाली पण मिळते आणि विदाउट देठवाली पण, 210 आणि 170। आणि ही लवंगी आहे, लवंगी कशी? बघा लवंगी 220 विदाउट देठ आणि देठवाला, आणि देठवाली 180 रुपये। ही बेडगी मिरची आहे आणि बेडगीमध्ये ही बघा ही पण देठवाली आहे जी 180 रुपये किलो आहे। आणि त्यात दुसरी क्वालिटी आहे ती 200 रुपये किलो, ही पण देठवालीच आहे। आणि ही बिना देठवाली आहे ती 220 रुपये किलो आहे। ह्यात बेडगी, हां ओके। हे बघा हे 280 रुपये किलो आणि ही काश्मीरी मिरची आहे आणि याच्यामुळे ना तुमच्या मसाल्याला कलर खूप चांगला येतो, लाल लाल कलर येतो मस्तपैकी, म्हणून ही काश्मीरी मिरची पण लागते मसाल्यामध्ये। आणि बघा ही आहे 280 रुपये किलो। दुसरी क्वालिटी आहे ती आहे 300 रुपये किलो आणि बिना देठाची घेतली तर 330 रुपये किलो, म्हणजे देठ काढल्यानंतर ती आणि ती ऑलमोस्ट त्याच रेटला पडणार तुम्हाला। आणि इकडे आहे ती रेशीम पट्टी। हे रेशीम पट्टी कशी आहे दादा? 520। आणि बघा ही रेशीम पट्टी मिरची आहे, ही 520 रुपये किलो आहे आणि याच्यामुळे मसाला थोडा तुमचा ना जाड होतो, त्यासाठी ही मिरची वापरतात। आता काही लोक सजेस्ट करतात टाका, काही लोक सजेस्ट करतात नका टाकू म्हणून, पण तुम्हाला जसं हवं तसं मसाला। तुम्हाला जर जाड मसाला हवा असेल तर ही थोडीशी टाकायची। हे हळद कशी आहे दादा? 240 रुपये। 240। हे सेलम आहे का? बघा ही सेलमवाली, ही कशी? 270 रुपये किलो सेलमवाली हळकुंड। आणि ही आपली लोकल का? राजापुरी, ही 250 रुपये, 240 रुपये किलो ही राजापुरी हळकुंड। आणि जिरे कसे आहेत दादा? नॉर्मल जिरे 360 रुपये किलो आणि असं शाही जिरे पण येतं। हे कसं किलो शाही जिरे? बघा शाही जिरे 1040 रुपये किलो, किती फरक आहे। आता शाही जिरे आहे आणि आपला साधावाला 360 रुपये किलो। आणि हे धने नवीनवाले आहेत की जुने? कसे? 210 रुपये किलो। हे बघा नवीनवाले धने 210 रुपये किलो। हे बघा तुम्ही जर मिरच्या घेतल्या आणि तुम्हाला जर खडे मसाले त्याच्यात टाकायचे असेल तर हे रेडी पॅकेट पण मिळतं तुम्हाला, हे पाव किलोचं आहे। आणि याच्यात किती मसाले असतात? कितना 20-25 बघा 25 पर्यंत खडे मसाले आहेत, म्हणजे 25 प्रकारचे। आणि हे 200 रुपयाला पाव किलो आहे, म्हणजे 800 रुपयाला किलो।
हे पण सेम आहे का? 150. आणि हे बघा हे कमी रेटचं पण आहे, 150 रुपयाला पाव किलो. बघा याच्यामध्ये थोडंसं कमी क्वालिटीवाले खडे मसाले मिळतील तुम्हाला 150 रुपये पाव किलो. म्हणजे तुम्हाला जास्त विचार करायची पण गरज नाही. मिरच्या घ्या आणि त्याच्यामध्ये हे मसाले टाका. आणि बघा राजापुरी खोबरं पण आहे इकडे. हे आहे 200 रुपये, 210 रुपये आणि 220 रुपये किलो खोबरं. हे सर्व राजापुरी खोबरं आहे. आता आपण जे रेट्स बघितले ना ते शंकर ट्रेडिंग कंपनी E1 आणि ते बघा संडे क्लोज लिहिलेलं आहे, त्यामुळे रविवारी येऊ नका, बाकीच्या दिवशी या. इकडे पण मिरच्या आहेत. हे पटना आहे ना, कसं आहे बघा 180 रुपये किलो पटना मिरची आहे. आणि देटवाली आहे, विदाऊट देटवाला ही आहे का? हे बघा 220 रुपये किलो. मेनली आपल्याला ना मसाल्यामध्ये या दोनच मिरच्या लागतात, एक लवंगी, दुसरी पटना, जास्त क्वांटिटीमध्ये. ही लवंगी कशी आहे? 340. सॉरी लवंगी 240. देटवाली विदाऊट देट. हे बघा देट काढलेली तुम्हाला मिळेल 240 रुपयाला किलो लवंगी. आणि देटवाला? देटवाली 180 रुपये किलो. ही बेडगी बघा बेडगी मिरची ही कशी किलो आहे दादा? 240. देठ काढली. देठ काढलेली 240 रुपये किलो बेडगी मिरची. स्वस्त आहे. यावर्षी मिरच्या स्वस्त आहेत ना? बघा अर्ध्या भावामध्ये आल्यात मिरच्या. म्हणजे यावेळेला भरपूर मसाला करून ठेवा लोकांनी. आणि देटवाली कशी येली? देठवाली 180. 180 बेडगी. बघा देटवाली. आणि आपल्याला कलरवाली लागते ती काश्मीरी, कशी? 350 रुपये. 250 रुपये. ही आता ही 250 वाली आहे का? 250 वाली 350 रुपये. ही 250 वाली. बघा ही 250 रुपये आहे. ही आहे आपली काश्मीरी. आणि ही 350 रुपये. आता क्वालिटीवर डिपेंड आहे. आणि दोन्ही देटवाल्याच आहेत. आणि बिगर देठ घेतली तर 400 रुपये किलो. ही बघा ही मद्रास मिरची आहे. ही कशी? 560 रुपये. बघा 560 रुपये किलो. आणि याने मसाला चव चांगली येते का? बघा यांनी सांगितलं दादांनी की या मिरचीने जड होत नाही, आग होत नाही. ओके ओके. त्यासाठी ही तामिळनाडूची मिरची वापरतात. आणि ही आहे आपली 560 रुपये. 560 रुपये किलो तामिळनाडू मिरची. म्हणजे मसाला चांगला होण्यासाठी आणि चव चांगली येण्यासाठी आणि पोटात आग होऊ नये म्हणून, जळजळ वाटू नये म्हणून. आणि अशा ह्या मिरच्या आहेत सर्व. हे कसं आहे हळकुंड? राजापुरी कोणतं आहे? हे राजापुरी आहे 240 रुपये किलो हळकुंड. आणि हे सेलमवाला बघा सेलमवाला 280 रुपये किलो. आणि इकडे आहेत ते धने. हे नवीन धने कसे आहे? बघा 240 रुपये किलो धने. आणि हे जुनेवाले आहेत की हे बघा हे 200 रुपये जुनेवाले. आणि 160 रुपये किलो. त्यानंतर कलरवरनं पण तुम्हाला पाहिजे. बघा 160 रुपये किलोचा कसा कलर आहे. आणि दालचिनी कशी आहे दादा? बघा दालचिनी आहे 480 रुपये किलो. आणि हे तुकडावाले 280 रुपये. ही 280 रुपये किलो. आणि ही 480 रुपये किलो. पण ही सुपिरियर क्वालिटीची. आणि असे तुम्हाला गरम मसाले लागणारे सर्व तुम्हाला इथे मिळतील मसाला मार्केटमध्ये आलं की. आणि मिरी कशी आहे? 800 रुपये. बघा ही मिरी आहे 800 रुपये किलो. बघा आता मेनली तर हेच लागतं तुम्हाला गरम मसाल्यांमध्ये. बाकी हे पण थोड्या प्रमाणात लागतं. चिकरी फूल वगैरे सर्व आहे इकडे. आणि रेडी पॅकेट पण इकडे. कसं आहे? बघा 200 रुपयाला पाव किलो रेडीमेड पाव किलोचं पॅकेट आहे. ह्याचे सर्व गरम मसाले आहे. आणि हे किती किलोला वापरतं असं काय नाही ना मिरचीला? आपल्यावरती हे तुम्ही ठरवायचं किलोच्या मागे किती वापरायचा तो गरम मसाला तुमच्यावरती डिपेंड आहे. मेघराज मार्केटिंग E2 मध्ये. इकडे पण मिरच्या आहेत. दालचिनी कशा दादा? 560. किती? 560. बघा 560 रुपये किलो दालचिनी. ही कुठली दालचिनी आहे? सिंगापुरी. ही बाहेरची दालचिनी आहे सिंगापूरची 560 रुपये किलो. आणि आपली लूजवाली इंडियन 360. बघा ही 360 रुपये किलो. धने कसे आहे दादा? हे नवीन आहे ना? 240. बघा 240 रुपये किलो धने. बघा 180 रुपये किलो धने. हे जुनेवाले आहेत. 320. बघा जिरे आहेत 320 रुपये किलो जिरा. 400 रुपये. आणि हे आहे 400 रुपये. जिरे 400 रुपये किलो. ही क्वालिटी आहे किलोची. आणि हे राजापुरी आहे. हे राजापुरी आहे 228 रुपये किलो. बघा राजापुरी खोबरं आहे. आणि हे कुठलं आहे दादा? मद्रास. हे मद्रास खोबरं आहे. हे कसं? 208. हे बघा हे 208 रुपये किलो. आणि एवढं मोठं सर्व मार्केट आहे. आणि इथे तुम्हाला रिटेल सर्व मिरच्या वगैरे मिळतील रिटेलमध्ये. पण ऑलमोस्ट होलसेलच्याच रेटने असतं सर्व.
बघा गरम मसाले पण मिळतील तुम्हाला पाहिजे तेवढे. लवंग कशी आहे? 140 रुपये 140 रुपया. 100 ग्राम. हे बघा 140 रुपये 100 ग्रॅम. बघा ही लवंग आहे 140 रुपये 100 ग्रॅम. आणि मिरची आहे तिकडे. ही पटना कशी आहे? 250. आणि ही बघा ही मिरची आहे 250 रुपये किलो. पटना ही. आणि तुम्हाला थोडी सुकवावी लागेल. त्यातली बऱ्यापैकी सुकलेली दिसते. हे बघा तुटते लगेच. थोडीशी सुकवावी लागेल तुम्हाला. आणि डेटवाली कशी आहे मग पटना? 180. बघा डेटवाली 180 रुपये डेटवाली. आणि विदाऊट डेट घेतली तर तुम्हाला 250 रुपये. हे बघा ही बेडगी आहे बिना डेटवाली 280 रुपये किलो. ही डेटवाली बेडगी कशी आहे दादा? 180 आहे 200 ही बघा 180 200 240 3 क्वालिटीच्या मिरच्या आहेत बेडगीच्या. तुम्हाला पाहिजे तशी मिळेल. आणि लवंगी कशी आहे? मेन तर लवंगी पाहिजे आपल्याला. हे बघा 200 रुपये किलो लवंगी आहे डेटवाली. बघा ही अशी पटकन मोडत नाही म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी सुकवावी लागेल. हे बघा तशी ठीकठाक सुकलेली वाटते पण एकदम सुकलेली नाही. तुम्हाला घरी जाऊन ती बघा सुकवावीच लागेल. आणि ही कशी आहे दादा? 280 रुपये किलो. आणि ही बिना देठ आहे. म्हणजे तुम्हाला देठ तोडायचं काय काम नाही पडणार आहे. पण 80 रुपये महाग मिळेल तुम्हाला. ही 200 रुपये किलो आहे. ही 280 रुपये किलो आहे. आणि आपलं काश्मीरी कसं आहे कलरवाले? 480. बघा 480 रुपये बिना देठ. बघा 480 रुपये किलो आहे काश्मीरी. आणि डेटवाली घेतली तर 400 रुपये. बघा डेटवाली घेतली तर 400 रुपये. बघा हे दिसते नाही ही डेटवाली आहे काश्मीरी. त्याच्यामुळे कलर खूप चांगला आहे. बघा 400 रुपये किलो. आणि ह्या सेलमवाली हळद कशी आहे? 320. आणि आपली ही राजापुरी 260. बघा राजापुरी 260. सेलमवाली 320 रुपये किलो. मसाला मार्केटमध्ये वागड इंटरनॅशनल आणि E4. इकडे तुम्ही आपल्याला पूर्ण E सिरीज आहे या मार्केटची. म्हणजे APMC मार्केटमधलं मसाला मार्केट आहे आणि E सिरीज आहे. आणि ते तुम्ही बघताय पाठीमागे सगळीकडे मिरच्याच असतात. त्या मसाल्यांचे दिवस सुरू आहेत ना. आणि भरपूर प्रमाणात मिरची असतात. आणि सगळ्या दुकानांमध्ये तुम्ही जिथे घ्याल तिकडे बघा रेट कुठला पडतो आहे. तर आपण काहीच दुकानं एक्सप्लोर करतो आहे. सगळी तर करणं शक्य नाही. हे बघा या मार्केटमध्येच तुम्हाला दिसतं ते जय महाराष्ट्र मसालेवाले वाशी मसाले. आणि मिरची कशी आहे दादा? पटना आहे ना ही? पांडी. पटना पांडी एकच ना? हे बघा पटना म्हणा पांडी म्हणा. काही जण पांडी म्हणतात काही जण पटना म्हणतात. आणि 180 रुपये किलो आहे. आणि ही बिना डेटवाली नाही का? मार्चमध्ये येते का? बघा ही डेटवालीच आहे सर्व यांच्याकडे. सध्या बिना डेटवाली नाही आहे. आणि ही कशी आहे पांडी? 180 ते 200. हे बघा ही 200 रुपये किलो. 2 व्हरायटी आहेत. हे बघा 220 रुपये लवंगी आणि 240. ओके. ही बघा शंकेश्वरी आहे ती 200 रुपये. आणि ही 240 रुपये. बघा ही 2 क्वालिटी आहेत. आणि ही बेडगी ना? बघा 220 रुपये किलो बेडगी 240 रुपये किलो बेडगी. बघा ही काश्मीरी 400 आणि 440. आणि ह्या सर्व देटवाल्या त्याच्यात एक पण बिना देटवाली नाही आहे. ते सर्व जे रेट तुम्ही ऐकलं नाही सर्व देटवाल्या मिरच्यांचे आहेत. बिना देटवाली मार्चमध्ये येईल ना? होळीनंतरच. मेन तर ॲक्च्युली मसाला होळीनंतरच सुरू होतो. पण काय काय लोक आत्ताच सुरू करतात. त्यामुळे म्हटलं चला मार्केट थोडं एक्सप्लोर करून बघूया काय रेट आहे ते. हे धने कसे आहेत आता? नवीन आहे? 280 रुपये इंदोरी. इंदोरी धने आहेत का? 280 रुपये. 240 त्याच्यामध्ये क्वालिटी आहे. हे कुठले? इंदोरी. दोन्ही इंदोरी. हे 240 आणि हे 280. आणि दालचिनी बघा ही कशी? हे 320. ही 320 रुपये किलो. आणि ही 560. ही सिंगापुरी आहे का? ही श्रीलंकन. ही श्रीलंकन आहे. ओके. मगाशी आपण सिंगापुरी बघितली आता ही श्रीलंकन आहे. ही 560 रुपये. 560 रुपये किलो. आणि ही चांगली क्वालिटी सुपिरियर क्वालिटी असते. ही आपली इंडियनवाली क्वालिटी. बघा साल आहे दालचिनीची. आणि ह्या सेलमवाला आहे की राजापुरी? सेलमचा कसा आहे? 280 रुपये किलो. शहाजिरा इकडे आहे. शाही जिरा 560 रुपये किलो. 960 रुपये किलो शाही जिरा. 320 आहे 360 आहे 440. हे आपलं नॉर्मल जिरा. नॉर्मल जिरा 960 रुपये किलो. ओके. आणि बडीशेप कसे आहे दादा? बडीशेप 480 रुपये. हां 320 आहे. बघा 480 आणि 320 रुपये किलो. इकडे आलात तुम्ही जय महाराष्ट्र मसाले म्हणजे वाशी मसाले.
आणि नंबर वगैरे आहे इकडे त्यांचा, हे बघा मोबाईल नंबर. आणि यांच्याकडे रेडी मसाले पण आहेत बघा, सर्व क्वालिटीचे रेडी मसाले. जे तुम्हाला समजा आमचे सुकवायचं वगैरे वेळ नसेल तर रेडी मसाले पण तुम्हाला यांच्याकडे मिळतील. नंबर बघायचे आहे आणि शॉप नंबर आहे E51. पण तुम्हाला जर मसाला बनवायचा असेल स्वतः घरी जाऊन तर मिरच्या सकट गरम मसाला पण तुम्हाला इथे मिळेल. हे बघा असे हे आगरी कोळी मसाले पण आहेत. कसं आहे आता आगरी कोळी? 600 रुपये. 600 रुपये किलो. बघा 600 रुपये किलो रेडी मिळेल तुम्हाला आगरी कोळी मसाला. आणि मालवणी मसाला कसा आहे? ते 480 रुपये किलो. हे बघा मालवणी मसाला आहे, मालवणी मिक्स आहे, 480 रुपये किलो. मालवणी 600. हा संडे आहे का? संडे स्पेशल. संडे संडे स्पेशल मालवणीचा आहे हा. हा 600 रुपये किलो आहे स्पेशल. म्हणजे संडेला तुम्हाला मटन मच्छीसाठी लागणारा मसाला, रेग्युलर मसाला 600 रुपये किलो. म्हणजे तुम्ही जर इथे आलात तुम्हाला असे रेडी मसाले पण मिळतील. लक्षात ठेवा, जय महाराष्ट्र मसाले म्हणजेच वाशी मसाले. आणि बरेच प्रकारचे मसाले, काळा मसाला, कोल्हापुरी मसाला. कोल्हापुरी कसा दादा? कोल्हापुरी पण 600 रुपये. काला मसाला 600, रॉयल गरम मसाला 600, काश्मीरी पावडर 600. बघा बरेचसे 600 रुपये रेंज. हा त्याच्यापुढे 400 रुपये ते लवंगी मिरचीचे पावडर. ओके, लवंगी मिरचीचे पावडर. हे तिखा लाल आपला. ओके. 320. तिखा लाल 320 रुपये किलो. ते एव्हरेजचा तिखा लाल येतो ना ॲड तसा तो. ओके. आणि हा स्वतःचा ब्रँड आहे यांचा वाशी मसाले. बघा राजापुरी कोबळे. अरे कहना क्या चाहते हो? 240 रुपये किलो. खोबरं पण मस्त दिसतं आहे. बघा हे 240 रुपये किलो. आणि हे बघा वाशी मसाल्यामध्ये आला तर तुम्ही मिरच्या घ्या. आणि गरम मसाले जर तुम्हाला जास्त काय टेन्शन घ्यायचं नसेल तर एकदम तुम्हाला गरम मसाले पण मिळतील मिक्समध्ये. आणि चांगल्या क्वालिटीचे गरम मसाले. हे पाव किलो आहेत, 400 रुपये पाव किलो. हे पॅकेट आहे पूर्ण. यात किती प्रकारचे मसाले असतात त्याचे? 20 प्रकारचे गरम मसाले त्याच्यामध्ये समोर दिसत नाही. आणि खोबरा लसूणची चटणी पण आहे बघा. खोबरा लसूण चटणी आहे. कशी किलो दादा ही? तुम्हाला 320 रुपये किलो. हे बघा 320 रुपये किलो. आणि मस्त वास येतो लांबनच. झाकण उघडल्या मस्त खोबरा आणि लसूणचा वास आला आहे. लसूणचा खोबरा लसूण चटणी 320 रुपये किलो. हे जे मसाले आहेत ना ते ओपनमध्ये, हेच मसाले तुम्हाला त्या पॅकिंगमध्ये पण मिळणार आहे. तिकडे दिसतात का पॅकिंग? हे बघा या पॅकिंगमध्ये तुम्हाला हेच मसाले मिळणार आहेत, हे जे तुम्हाला दिसतात ते समोर. आणि हे सॅम्पल तुम्हाला दाखवण्यासाठी त्यांनी असे ओपनमध्ये ठेवलेले आहेत. सगळ्या प्रकारचे मसाले ते बघा. आणि उघडल्या अरोमा जो येतो ना याचा सुगंध भारी एक नंबर येतो. आणि मसाला मार्केटमध्ये आलो की आमचं एक मॅन्डेटरी काम फरसाण घेणे. बघा बजरंग एंटरप्राइजेस E8 याच्याकडे आले की हे सर्व फरसाण घेऊन जायचं. म्हणजे सर्व नाही, जे आपल्याला हवं ते फरसाण पक्का घेऊन जायचं या मार्केटला आलं की. ते आमचं फिक्स असतं. हे आत्ता आपण बघितलं E सिरीजमध्ये होतो आपण. तिकडे आता आपण मसाले मिरच्या वगैरे बघितल्या. आणि ही आहे ते आपली H सिरीज. आणि हे आहे आपलं चंदन एंटरप्राइजेस, जिथे आपण मागच्या वर्षी इथूनच मिरच्या घेतल्या होत्या मसाल्यासाठी. पटना पांडे दांडीकटवाला. हे बघा ही डेट काढलेली 240. आणि डेटवाली कशी आहे? डेटवाली कशी आहे? 180. हे बघा 180 रुपये किलो. पांडी मिरची. हे बघा लवंगी 200 रुपये डेटवाली. आणि विदाऊट डेट कसं आहे? 260. हे बघा 260 रुपये विदाऊट डेट. अजून तुटत नाही, गरम करायला लागतील म्हणजे उन्हामध्ये तापायला लागतील किंवा भाजायला लागतील. आणि ही बेडगी कशी आहे? बेडगी 220, 280. 220 आणि 280. आणि आपला काश्मीरी कलरवाला काश्मीर कलरवाला हां चांगली येणार एकदम फर्स्ट 400. 400 चांगली क्वालिटी, नंबर 1 क्वालिटी 400 डेटवाली. आणि डेट काढले तर 440. डेट काढले की 40 रुपये वाढतात, कारण डेटचं वजन कमी होतं ना म्हणून. आणि अजून कुठली मिरची लागते आपल्याला? मेनली शंकेश्वरी 220. बघा शंकेश्वरी आहे डेटवाली 220 रुपये. ही कुठली आहे? मालवणची, प्युअर मालवणची. बघा शंकेश्वरी ओरिजिनल मालवणची 960 रुपये किलो. बघा आणि खडखडी सुकी आहे, आवाज येतो इथपर्यंत. आणि असे रेट आहेत मिरच्यांचे. आणि बघा ही आहे रेशीम पट्टा मिरची. ही ॲक्च्युली बघा ही प्युअर रेशीम पट्टा दिसते. मागाशी बघितलेली जरा वेगळी वाटत होती. आणि ही मसाला जाड करणारी मिरची आहे. कशी आहे? हे बघा 440 रुपये किलो. आणि काही लोक वापरतात, जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, काही लोक रेकमेंड करतात, काही करत नाहीत.
आणि याने मसाला फक्त थोडासा जाड होतो. आणि ही आहे ती मद्रासी मिरची, जी मसाल्याला चव पण आणते आणि पोटात जळजळ होऊ देत नाही, असं आपल्याला या मार्केटमध्येच कळलेलं आहे. ही कशी किलो? 428. बघा 428 रुपये किलो आहे मद्रासी मिरची. आणि यांच्याकडे पण तुम्हाला हे गरम मसाले वगैरे सर्व मिळतील. धने कसे आहेत दादा? ते नवीनवाले 160, 180, 220, 240. आणि एकदम भारीवाले पाहिजेत तुम्हाला, हे इंदोरी आहेत ना? हे बघा हे 360 रुपये किलो इंदोरी धने. गरम मसाला रेडी पॅकेट पण आहे ना? आणि बघा हे गरम मसाल्याचं रेडी पॅकेट आहे, पाव किलोचं. कसं आहे हे? 200 रुपये. आणि हे तुमचं स्वतःचं बनवलेलं आहे? हे बघा हे स्वतःचं बनवलेलं आहे. हे कसं? हे बघा हे 300 रुपये पाव किलो आणि स्वतः बनवलेलं आहे. हां, सर्व गरम मसाला 1 नंबर क्वालिटीचा. आणि ही मध्यम क्वालिटी, ही 200 रुपये पाव ना? ही 200 रुपये पाव किलो. आणि हे बघा हे राजापुरी खोबरं आहे, 220 रुपये किलो. आणि हे 228 रुपये किलो. हे बघा हे दोन्ही राजापुरीचं आहे ना? दोन्ही राजापुरीचं. आणि इकडे तर तुम्हाला आल्यानंतर सर्व आपलं घरचं सामान पण मिळतं, असं नाही की फक्त मसाला आहे. इकडे सर्व घरचं सामान पण मिळतं, सर्व तेल, गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ सर्व मिळतं. आणि यांचा डिलेवरी पण आहे, होम डिलेवरी पण आहे. पण आपली फक्त कुठे आहे तर नवी मुंबईमध्ये. सगळीकडे आहे, पण वेगळा लागतो. हां, वेगळा भाडा लागतो. नवी मुंबईमध्ये फ्री आहे. 30 किलो आहे. 30 किलो केला आहे का आता? ओके, 30 किलो केला म्हणजे कमीत कमी 30 किलो मटेरियल माल पाहिजे. फक्त उरणसाठी 50 किलो. ओके, उरणसाठी फक्त 50 किलो. ओके, हे बघा इथे बघून घ्या. आणि इथे वार पण लिहिलेले आहेत, मंडेला, वेनसडेला आणि फ्रायडेला कुठे कुठे जाईल सर्व असं डिटेल दिलेले आहेत. म्हणजे होम डिलिव्हरी पण मिळेल तुम्हाला. तर असं होतं आहे APMC वाशीचं मसाला मार्केट. आणि या मसाला मार्केटमध्ये आपण बघितलं तर कुठल्या कुठल्या मिरच्या आहेत त्या. आणि नवीन मिरच्याहून ऑलमोस्ट 2 महिने झालेले आहेत. म्हणजे नवीन मिरच्या तर नवीन नाही राहिलेल्या आहेत, जुन्याच झालेल्या आहेत. आणि मिरच्या पूर्ण सुकलेल्या नाही आहेत, म्हणजे तुम्हाला घरी जाऊन त्या सुकव्याच लागतील 100%. एक ऊन तर कडक ऊन तुम्हाला दाखवावंच लागेल. चांगला मसाला हवा असेल तर चांगला मसाल्यासाठी तुम्हाला कडक ऊन दाखवायला लागेल मिरच्यांना, कारण मिरच्या तेवढ्या सुकलेल्या नाही आहेत. म्हणजे भाजत असाल तर भाजून घ्या, तुमच्यावर आहे. आता आम्ही तर भाजत नाही, म्हणजे अक्षता तर कधी भाजत नाही मिरच्या, त्या मस्त उन्हात कडक सुकवते आणि त्याच तशाच आम्ही मसाल्याला देतो, म्हणजे भाजत वगैरे नाही मिरच्या. बाकी इतर गरम मसाले त्यांचे पण रेट्स मी तुम्हाला दाखवले. मेनली जे धने असतात, दालचिनी असते किंवा जिरे आहेत, हे मेनली जे लागतात जास्त प्रमाणात, आपली हळद झाली तर त्याचे रेट मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर असं हे मसाला मार्केट होतं आणि त्याचे हे रेट्स होते. आणि आता हे रेट्स ऑलमोस्ट स्टेबल आहेत. आणि सुरुवातीलाच बघा सांगितलं त्यांनी की मिरच्यांचे रेट थोडे कमी झालेले आहेत यावर्षी. म्हणजे मागच्या वर्षापेक्षा ह्यावर्षी मिरच्या स्वस्त आहेत. त्यामुळे मसाला भरपूर बनवून ठेवा 2 वर्षासाठी. मस्तपैकी साठवणीचा मसाला 2 वर्ष चालेल असा. पण माहीत नाही, कदाचित पुढच्या वर्षी अजून स्वस्त होतील, महाग होतील. तो ते वर्ष आणि त्यावेळेचं उत्पादन ठरवेल. तसं यावर्षी स्वस्त आहेत, मागच्या वर्षी थोड्याशा महाग होत्या, जास्त फरक नव्हता पण होत्या, महाग होत्या. हे मी तुम्हाला सांगू शकतो, कारण आम्ही मागच्या वर्षी मसाला बनवलेला आहे आणि आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ पण आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला APMC वाशीचा मसाला मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीनचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.